विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण 11वी मानसशास्त्र 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो पहिला टॉपिक आहे मानसशास्त्राची कथा, या पहिल्या टॉपिकबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मानसशास्त्र या टॉपिकमध्ये आपल्याला मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राची व्याख्या, त्याचबरोबर मानसशास्त्राचा इतिहास कशा पद्धतीने बदलत गेला या घटकाविषयी आज आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्र हो, गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपल्या चर्चा केलेली होती की मानसशास्त्र हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे. आत्तापर्यंत SSC पर्यंत तुम्ही मानसशास्त्र विषय अभ्यासलेला नाही आहे, हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे. या नवीन विषयाची ओळख करून घेत असताना या विषयामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे, या विषयामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे अभ्यासक्रम असतात, त्याचबरोबर मानसशास्त्र स्पेशल विषय घेऊन आपण कोणत्या प्रकारच्या करिअर अपॉर्च्युनिटीज घेऊ शकतो, कोणकोणत्या संधी आपल्याला प्राप्त करता येऊ शकतात, याविषयी गेल्या लेक्चरमध्ये आपण माहिती मिळवलेली आहे. आज आपल्याला प्रत्यक्ष टॉपिकला सुरुवात करत असताना मानसशास्त्राची कथा, त्याला आपण स्टोरी ऑफ सायकोलॉजी असं म्हणतो आहे, या स्टोरी ऑफ सायकोलॉजी या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन घेणार आहोत. प्रस्तावनेमध्ये काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहे. जरी मी मगाशी म्हटलं तुम्हाला की मानसशास्त्र हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे, अभ्यासक्रमासाठी तो नवीन आहे, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, डे टू डे लाईफमध्ये आपण मानसशास्त्राचा अनेक वेळा अनुभव घेतलेला असतो. दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो, म्हणजेच वर्तन करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या भावना अवस्थांचा सुद्धा आपण यापूर्वी अभ्यास केलेला असतो. म्हणजे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वर्तन, वेगवेगळ्या इमोशन्स, भावना, त्याला आपण क्रिया-प्रतिक्रिया देतो. वेगवेगळ्या भावनावस्थांशी भावनावस्था आपल्यामध्ये निर्माण होत असतात. तर अशा सगळ्या घटकांचा संबंध आपल्या डे टू डे लाईफशी आलेला असतो. आपण अगदी आपलं नेहमीचं वर्तमानपत्र जरी घरातलं उघडून पाहिलं तरी या वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या आपण वाचलेल्या असतात. अनेक प्रकारच्या घटना, अनेक प्रकारचं वर्तन, अनेक प्रकारे लोकांचं वर्तन कसं घडतं याविषयी आपण अनेक न्यूज वाचलेले असतात. तसंच टेलिव्हिजनवरती सुद्धा आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या पाहतो. या बातम्यांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी व्यक्तीच्या अंगी असणारी जी वेगवेगळी व्यक्तिभिन्नता आहे, ही व्यक्तिभिन्नतेची अनेक उदाहरणं आपल्याला या दररोजच्या वर्तमानपत्रामधून किंवा या न्यूजमधून आपल्यासमोर येत असतात. आता व्यक्तीचं वर्तन हे, प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं. त्याला आपण व्यक्तिगत भिन्नता असं म्हणतो किंवा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असं म्हणतो. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं वागणं हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आता या वर्तनासंदर्भामध्ये किंवा व्यक्तिभिन्नतेसंदर्भातली काही वर्तमानपत्रामध्ये येणारी अनेक उदाहरणं किंवा बातम्या आपण ऐकलेल्या असतात. त्या कशा स्वरूपाच्या असतात, तर उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीनं आपल्या पतीला स्वतःची किडनी देऊन त्याचा प्राण वाचवला. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्यानं परीक्षेत अपयश आलं म्हणून त्याने आत्महत्या केली. त्याच्यानंतर एखाद्या दोन्ही पाय गमावलेल्या एखाद्या स्त्रीनं एव्हरेस्ट शिखर सर केलं. एखाद्याच्या घरामध्ये आग लागलेली असताना शेजाऱ्यांनी मदत करून ती आग विझवली आणि त्या घरातील लोकांचे प्राण वाचवले. किंवा एखाद्या भारतीयानं आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये भारत हरल्यानंतर आपल्या टेलिव्हिजन फोडला. किंवा सख्या भावाने आपल्या सख्या भावाचा प्रॉपर्टीसाठी, इस्टेटीसाठी खून केला. किंवा एखाद्या अधिकाऱ्याला 50,000ची लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं. तर यासारख्या अनेक बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, टेलिव्हिजनवरती पाहतो. म्हणजे इथे वेगवेगळ्या स्वरूपाचं वर्तन आपल्याला पाहायला मिळेल. काही व्यक्तीचं वर्तन हे समाजाला अनुकूल अशा पद्धतीचं आहे, समाजाला लाभदायक अशा पद्धतीचं, इतरांना हानिकारक नाही आहे. परंतु इथं मी बरीचशी उदाहरणं सांगितली. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचा खून केला, किंवा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याला हानी पोचवली, किंवा एखाद्या व्यक्तीनं स्वतः अपयश आलं म्हणून आत्महत्या केली. अशी ही व्यक्तीनुसार वेगवेगळ्या पद्धतीची
व्यक्तीनुसार वर्तनाचे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला या उदाहरणांमध्ये मिळतात. अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये अडकलेला एखादा अधिकारी असेल तर त्याचं क्रिमिनल बिहेवियर आहे, गुन्हेगारी स्वरूपाचं त्याचं वर्तन आहे. पण इथे एखादा व्यक्ती अपघातग्रस्त झालेला आहे, तर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला रस्त्याने जाणारा एखादा व्यक्ती मदत करतो आणि त्याला ब्लड डोनेट करतो किंवा त्याचा प्राण वाचवतो. तर यासारख्या उदाहरणांमध्ये कुठेतरी माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करतात. म्हणजे अशा व्यक्तींचं वर्तन हे समाजाला हितकारक असतं. अशी अनेक प्रकारची वर्तनाबाबतची जी व्यक्तिभिन्नता आहे ही आपल्याला डे टू डे लाईफमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे वर्तन हा जो विषय आहे, वागणं हा जो विषय आहे, हा आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपण दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाप्रतिक्रिया करत असतो किंवा वेगवेगळ्या क्रियांना प्रतिक्रिया आपण देत असतो, प्रतिसाद देत असतो. मानसशास्त्र हा जो विषय आहे, हा विषय जर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे अजून समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मानसशास्त्राचा इतिहास या ठिकाणी पाहावा लागेल. मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? तर मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, मी आत्ताच म्हटलं की व्यक्तिभिन्नतेचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर ज्या वर्तनाचे जे वेगवेगळे विविध पैलू असतात व्यक्तीच्या अंगी असणारे, किंवा जी वेगवेगळ्या प्रकारची मानसिक गुणवैशिष्ट्ये व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, यांचा अभ्यास करण्याचं काम या मानसशास्त्रामध्ये केलं जातं. मानसशास्त्राचा इतिहास पाहत असताना मानसशास्त्र हा विषय पूर्वी तत्त्वज्ञान या विषयाची एक शाखा म्हणून तो शिकवला जायचा. फिलॉसॉफीची एक ब्रँच म्हणून सायकोलॉजी हा त्याचं अध्यापन केलं जायचं, टीचिंग केलं जायचं. मानसशास्त्र हा विषय स्वतंत्र नव्हता, तो तत्त्वज्ञान या विषयाची एक शाखा म्हणून तो कार्यरत होता. पुढे मानसशास्त्र विषयाची स्वतंत्र वाटचाल कशी आणि केव्हा झाली हे आपण इथे पुढे पाहणारच आहे. तत्पूर्वी प्लेटो आणि जॉन लॉक यांचं जे मत आहे ते आपण इथे समजून घेणार आहे. प्लेटो असं म्हणतात की ज्ञान हे अंतर्भूत असतं. प्लेटोंचं मत आहे ज्ञान हे अंतर्भूत असतं. तर जॉन लॉकचं मत असं आहे की मुलं हे कोरीपाटी असतात, ते आपल्या निरीक्षणातून आणि अनुभवातून शिकत असतात. म्हणजे इथे प्लेटोंचं मत ज्ञान हे अंतर्भूत आहे अशा पद्धतीचं आहे. तर जॉन लॉकचं मत असं आहे की मुलं ही कोरी पाटी घेऊन जन्माला येतात, मुलं ब्लँक येतात, मुलांना काही माहिती नाही आहे, मुलं इथं आल्यानंतर अनुभवातून निरीक्षणातून शिकत असतात, अशा पद्धतीचं मत इथे जॉन लॉक या संशोधकाने दिलेलं आहे. तर हे या दोन तत्ववेत्यांचे विचार आपण पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मानसशास्त्राचा जो इतिहास आहे हा समजून घेत असताना मानसशास्त्र हा शब्द कसा अस्तित्वात आला? इंग्लिशमध्ये मानसशास्त्राला सायकोलॉजी असं म्हटलं जातं. सायकोलॉजी हा जो वर्ड्स आहे, इंग्लिश शब्द आहे, या शब्दाची फोड केल्यानंतर सायकी आणि लोगस हे दोन शब्द तयार होतात. सायकी आणि लोगस. सायकोलॉजी PSYCHOLOGY, सायकोलॉजी या शब्दाची जर आपण फोड केली, दोन वेगळे शब्द तयार केले, तर सायकी PSYCHE आणि LOGOS लोगस हे दोन शब्द तयार होतात. सायकी या शब्दाचा अर्थ आत्मा किंवा मन असा घेण्यात आला आणि लोगस या शब्दाचा अर्थ शास्त्र असा घेण्यात आला. सायकी म्हणजे आत्मा किंवा मन आणि लोगस म्हणजे शास्त्र. आता हा अर्थ कसा घेण्यात आला तर ते आपण समजून घेऊया. ग्रीक वर्णमालेमध्ये 23वे जे अक्षर आहे ते अक्षर अशा स्वरूपाचं आहे. त्रिशूलाचा जसा आकार असतो तशा स्वरूपाच्या आकाराचं हे एक अक्षर आहे, अशा पद्धतीचं. हे ग्रीक वर्णमालेतील 23वे अक्षर आहे आणि ते अक्षर कोणतं आहे तर PSI हे अक्षर आहे. PSIचं हे सिम्बॉल आहे. मानसशास्त्राचं जे सिम्बॉल आहे तर ते सिम्बॉल काय सूचित करतं या विषयासंदर्भामध्ये
तर ग्रीक वर्णमालेमधलं हे 23वं अक्षर आहे आणि याचा अर्थ असा आहे PSI. PSIचा अर्थ असा होतो की आत्मा किंवा मन. ग्रीक व लॅटिन भाषेमध्ये त्याला आत्मा किंवा मन असं म्हटलं जातं. यावरून मानसशास्त्राची जी पहिली व्याख्या आहे, पहिली डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन तयार करण्यात आली. साधारणपणे 18व्या-19व्या शतकाच्या सुरुवातीचा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये मानसशास्त्राची जी पहिली डेफिनेशन तयार करण्यात आली ती म्हणजे सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ सोल. मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे. आत्मा, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे असं म्हटल्यानंतर या व्याख्येवरती काही संशोधकांनी आक्षेप घेतले, ऑब्जेक्शन घेतलं की आत्मा शरीरामध्ये नेमका कुठं आहे. आपण इतरांशी बोलत असताना नेहमी म्हणतो की आत्मा हा अमर असतो, माणूस मेल्यानंतर आत्मा हळूहळू अंतर्धानात विलीन होतो किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये विलीन होतो. अशा प्रकारचे आपणसुद्धा अनेक काल्पनिक गोष्टी करतो. परंतु खरोखरच आत्मा कोणी पाहिला आहे का? आपण टेलिव्हिजनवरती एखाद्या सिरियलमध्ये पाहतो की एखादा माणूस मरतो, एखादं पात्र कॅरेक्टर मरतं आणि ते मेल्यानंतर त्याच्या शरीरातून गोल अशा पद्धतीची आकृती हळूहळू हळूहळू वरती जाते. मग याला आत्मा म्हणायचं का? तर नाही आहे. त्या डायरेक्टरने, त्या सिरियलच्या डायरेक्टरने किंवा त्या दिग्दर्शकाने सुद्धा कधी आत्मा पाहिलेला नाही. कारण आत्मा ही इमॉरल कन्सेप्ट आहे, अमूर्त संकल्पना आहे. आत्म्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. आत्मा आहे की नाही आहे हे माहिती नाही. आत्मा कशाच म्हणतात हे माहिती नाही. आत्म्याचा रंगरूप आकार कसा आहे हे माहिती नाही. आत्मा त्रिकोणी आहे, गोल आहे, षटकोणी, अष्टकोणी, आत्म्याबद्दल काहीच माहिती नाही. आत्म्याचा रंग कशा प्रकारचा आहे हेही कोणाला माहिती नाही आहे. आत्म्याचा आकार कसा आहे हेही माहिती नाही. आत्म्याचं फंक्शन काय आहे, सोल फंक्शन काय आहे, आत्म्याचं कार्य काय आहे हे सुद्धा कोणाला माहिती नाही. मग ज्या गोष्टी माहीत नाही आहेत किंवा ज्या गोष्टीबद्दल आम्हाला नॉलेजच नाही आहे किंवा ज्या गोष्टी आमच्या समोरच नाहीत, प्रत्यक्षच हजर नाही आहेत, अशा अदृश्य आणि अमूर्त गोष्टीवरती विज्ञानाला प्रयोग करणं शक्य नाही आहे. मानसशास्त्र हे विज्ञान आहे, शास्त्र आहे आणि शास्त्रामध्ये जर एखाद्या घटनेवरती प्रयोग करायचे असतील तर त्याला ती वस्तू त्या प्रयोगशाळेमध्ये आणावी लागते, त्याच्यावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करावे लागतात. आता आत्माच जर आम्ही कधी पाहिला नाही आहे तर आत्म्यावरती एक्सपेरिमेंट करणार कसे? म्हणून आत्मा ही अदृश्य संकल्पना आहे आणि अदृश्य संकल्पनेवरती मानसशास्त्र अभ्यास करत नाही. त्यामुळे मानसशास्त्राची ही जी सुरुवातीची डेफिनेशन घेण्यात आली, कशावरून ती घेण्यात आला? तो अर्थ या ग्रीक वर्णमालेतील 23वं जे अक्षर आहे PSI, त्याचा अर्थ आत्मा किंवा मन असा घेण्यात आला आणि त्यावरून मानसशास्त्राची पहिली व्याख्या बनवली. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ सोल किंवा मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे. ही व्याख्या कालबाह्य झाली, ती काळाच्या ओघात नाहीशी झाली. त्यानंतर पुढे काही संशोधकांनी सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड, मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र आहे असं म्हटलं. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड, मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र आहे. पण याही व्याख्येमध्ये, आत्म्याच्या व्याख्येमध्ये ज्या प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या त्याच पद्धतीच्या अडचणी याही डेफिनेशनमध्ये निर्माण झाल्या. मग मन शरीरामध्ये नेमकं कुठे आहे? जसं आत्म्याचं स्थान आपल्याला माहिती नाही शरीरामध्ये कुठे आहे, तसं मनाचं स्थानसुद्धा आपल्याला कुठे माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये कुठे राहतं मन, मनाचं कार्य काय आहे, मनाचा आकार रंगरूप कसा आहे, मनाचं कार्य कोणतं आहे. आपण दररोज बोलतो की एखाद्यानं माझ्या मनाचा विचार केला नाही आणि माझं मन दुखावलं, त्याने माझं मन दुखावलं. पण मन नेमकं आहे कुठे हो? तुम्ही पाहिले कधी मन आपलं? नाही ना, कोणीच नाही पाहिले. मन ही इमॉरल कन्सेप्ट आहे, अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे अमूर्त गोष्टीचा मानसशास्त्रामध्ये विचार केला जात नाही. त्यामुळे ही सुद्धा व्याख्या, मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड, ही सुद्धा कालबाह्य झाली, ही नाहीशी झाली. त्यानंतर पुढे मानसशास्त्रामध्ये बोधावस्था, ज्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो, तर हा कॉन्शियसनेस आला. या कॉन्शियसनेसमध्ये मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ कॉन्शियस, मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. अशा पद्धतीची डेफिनेशन इथे विल्यम वुंडच्या काळामध्ये तयार करण्यात आली. 1879 मध्ये मानसशास्त्राची जगातली पहिली प्रयोगशाळा जर्मनीमधील लिप्झिग या विश्वविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आली. बघा विद्यार्थी मित्रहो, मानसशास्त्राचं शास्त्र म्हणून खऱ्या अर्थाने केव्हापासून प्रवास सुरू झाला? 1879 मध्ये मानसशास्त्राची
जगातली पहिली प्रयोगशाळा जर्मनीमधील लिप्झिग या विश्वविद्यालयामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सुरू करण्यात आली. आणि ही कोणी सुरू केली? विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली. डॉक्टर विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879मध्ये जर्मनीतील लिप्झिग या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केली आणि तेथूनच पुढे खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून प्रवास सुरू झाला. तोपर्यंत मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त झालेला नव्हता. मानसशास्त्र हे काल्पनिक गोष्टीवरती, मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे, मानसशास्त्र मनाचं शास्त्र आहे, अशा पद्धतीच्या अनेक डेफिनेशन तयार करण्यात आल्या आणि त्या कालबाह्यही झाल्या. परंतु इथे बोधावस्थेचा उगम झाल्यानंतर मात्र इथे विल्यम वुंटनी प्रयोगशाळेची स्थापना केल्यानंतर बोधात्मक अनुभव ही संज्ञा त्यांनी विल्यम वुंट यांनी सर्वात पहिल्यांदा वापरली. आणि त्या संदर्भामध्ये मानसशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातोय तर त्याविषयीचं काही विवेचन त्यांनी केलेलं आहे. मानसिक घडामोडीची जाणीव व्यक्तीला नेहमी होत असते आणि ही जाणीव होत असताना ती कशा पद्धतीची होते तर व्यक्तीच्या स्मरणातील मानसिक प्रतिमा त्याच्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील जाणीवेशी संबंधित असतात, निगडीत असतात, अशा पद्धतीचं मत या बोधात्मक अनुभवाच्या दृष्टिकोनामध्ये त्यांनी दिलेलं आहे किंवा या तिसऱ्या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे. यामध्ये व्यक्तीनं एखाद्या घटकाला दिलेल्या प्रतिक्रिया, त्यासंबंधीचा प्रतिक्रिया देण्यातला वेळ, प्रतिक्रियेचं संवेदन आणि त्याचबरोबर बोधावस्थेवरती इथे विल्यम वुंटनी अनेक प्रकारचे प्रयोग केले. त्यामुळे मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे अशा पद्धतीचा एक विचार या ठिकाणी निर्माण झाला. हाही विचार पुढे कालांतराने पुढे बदलला गेला आणि पुढे मानसशास्त्राची अजून दुसरी एक डेफिनेशन तयार करण्यात आली. मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन डॉक्टर सिगमंड फ्रॉइड या मनोविश्लेषण तज्ज्ञाने दिली. तत्पूर्वी इथे 1879मध्ये मानसशास्त्र विषयातील सर्वात आनंदाचा दिवस जो आहे तो म्हणजे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जगामध्ये पहिल्यांदा स्थापन झाली. आणि याच दरम्यान इंट्रॉस्पेक्टिव्ह मेथड ज्याला आपण म्हणतो, आत्मनिरीक्षण पद्धती जी आहे ती या विल्यम वुंटच्या या मानसशास्त्रीय जेव्हा प्रयोगशाळा स्थापन झाली त्या दरम्यान ती इकडे मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंट्रोस्पेक्टिव्ह मेथड, आत्मनिरीक्षण पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जायला लागली. पुढे मी आता म्हटल्याप्रमाणे ही जी तिसरी डेफिनेशन मी सांगितली की सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ कॉन्शियसनेस, तर ही डेफिनेशन पुढे काळाच्या ओघामध्ये मागे पडली आणि पुढे मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ अनकॉन्शियस माइंड किंवा मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे अशा पद्धतीची डेफिनेशन डॉक्टर सिगमंड फ्रॉइड या मनोविश्लेषण तज्ज्ञाने दिलेली. सिगमंड फ्रॉइड हा सायकोॲनालिटिस्ट किंवा ज्याला आपण मनोविश्लेषण तज्ज्ञ होता. या मनोविश्लेषण तज्ज्ञांनी मानसशास्त्र हे कशाचा अभ्यास करतं तर ते अबोधावस्थेचा अभ्यास करतं. व्यक्तीने आपल्या मनामध्ये ज्या अनेक प्रकारच्या दमित इच्छा अपेक्षा दाबून टाकलेल्या असतात त्या व्यक्तीला सतत निराश करत असतात, अस्वस्थ करत असतात. फ्रॉइड असं म्हणतात की प्रत्येक मुलाच्या जीवनातील पहिली 5 वर्ष खूप महत्त्वाची असतात. पहिल्या 5 वर्षामध्ये त्याचा कशा पद्धतीने विकास होतो आहे याच्यावरती त्याचा भविष्यातील विकास अवलंबून आहे. म्हणजे इथे फ्रॉइडच्या मते मानवी वर्तनाची जी बीजं आहेत, मुळं आहेत, ती त्याच्या या प्राथमिक अवस्थेमध्ये असतात, त्याच्या वर्तनामध्ये असतात. भविष्याची वर्तनातील जी मुळं आहेत ती तिथे लपलेली असतात अशा पद्धतीचं विवेचन या फ्रॉइड यांनी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण आज या ठिकाणी इथेच थांबतोय. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतोय. तोपर्यंत धन्यवाद.